ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी मंत्री कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी। कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, तर उच्च रक्तदाबामुळे कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल। कोर्ट निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ। कोकाटे प्रकरणात विधिमंडळ सचिवालयाची माहिती। सध्या हायकोर्टामध्ये कोकाटेंची जामिनासाठी याचिका। नाशिक पोलीस आजच वॉरंट घेऊन मुंबईला येण्याची शक्यता। धनंजय मुंडे यांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। मंत्रिपदासाठी मुंडेंनी भेट घेतल्याची चर्चा। धनंजय मुंडेंचा हायकमांड मुंबईत, दिल्लीमध्ये का आले माहिती नाही। वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आले असावे, खासदार सुनील तटकरे यांचा मुंडेंना टोला। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवला। कोकाटेंसोबत संपर्क सुरू, अजित पवारांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कुणाला द्यायची, फडणवीसांकडून अजितदादांना विचारणा। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड, 1000 टोळ्या आणि खून होतील। धनंजय देशमुखांचा हल्लाबोल, कराड गँग राज्याश्रयामध्ये होती हे सिद्ध करताना दबाव येऊ शकतो असं पत्र कोर्टामध्ये दिलंय। देशमुखांची माहिती। माणिकराव कोकाटेंनी नैतिकतेनं राजीनामा द्यावा। राजीनामा न दिल्यास कोकाटेंना बडतर्फ करावं, ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माणिकराव कोकाटेंना लपवलं, कायद्याचा अवमान होऊ नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। मुंबई महापालिकेसाठी महायुतीमध्ये जायचं की नाही याचा निर्णय आज घेऊ। पदाधिकारी आणि नेत्यांशी चर्चा करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मुंबई महापालिकेत महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता। मंत्री अदिती तटकरेंसह मुंबईचे झोन कार्याध्यक्ष आणि सना मलिक यांचा देखील समावेश असण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची जामीन याचिका फेटाळली। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय। हिंगोलीमध्ये भाजपकडनं काँग्रेसला मोठा धक्का। दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार। प्रज्ञा सातव सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत। येत्या 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा। पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली जाणार, संजय राऊतांची माहिती। ठाकरे बंधू युतीची घोषणा आणि वचननामा एकत्रित जाहीर करण्याची शक्यता। दादरमध्ये प्रचाराची सांगता सभाही एकत्रित घेऊन ठाकरे बंधू एकत्रित शक्ती प्रदर्शन करणार। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव। पाकिस्तानने भारताची विमानं पाडली। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याने गदारोळ। माफी मागण्याची भाजपची मागणी, तर चव्हाणांचा माफीस नकार। पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही। काँग्रेस नेत्यांकडून देशाचा अपमान, ही राष्ट्रभक्ती नाही तर देशद्रोह, उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट घडणार। केंद्रबिंदू अमेरिकेत, भारतासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येणार। अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती असेल, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ। चांदी 8,775 रुपयांनी महागली। 2 लाखांचा टप्पा पार, तर सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ। प्रतितोळा 1,36,166 रुपयांवर। भारत अमेरिका सुरक्षा भागीदारी संदर्भात महत्त्वाचं पाऊल। आणखी 3 अपाचे हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात। भारत अमेरिकेमधील 5,691 कोटींचा व्यवहार पूर्ण। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।